नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपल्या बैठक या कार्यक्रमात आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक नेतृत्व आहे ज्याने पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे जवळजवळ सगळे पद भूषवलेत। त्यांच्या राजकारणाची ही जी घोडदौड आहे ही चालूच आहे। त्यांचं राजकारण, त्यांचा व्यवसाय, त्यांचं समाजकारण ह्या सर्व गोष्टींवरती आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत। तर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय काशीनाथजी दाते सर आहेत। तर सर नमस्ते आणि तुमचं स्वागत आपल्या कार्यक्रमात। नमस्कार, तुमच्या राजबिंडा चॅनलला देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। आज आपण दिवाळीच्या दिवशी हे शूट करतोय, तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तालुक्याची सध्याची परिस्थिती कशी आहे? आत्ता दिवाळी आहे, गेल्या 15-20 दिवसापूर्वी भरपूर पाऊस महाराष्ट्रात झाला आहे, तर सध्या तालुक्याची दिवाळीची परिस्थिती कशी आहे? तालुक्यामध्ये दिवाळीचा तसा म्हटलं तर उत्साह आहे आणि तसं म्हटलं तर शेतकरी बांधव आमचे थोडेसे नाराज पण आहेत। ओके, त्याचं एकच कारण आहे की मध्यंतरी पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं। काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी संततधार पाऊस पडला आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला जो कांदा आहे त्या कांद्याला देखील बाजारभाव काही मनासारखे नाहीत, समाधानकारक नाहीत आणि त्यामुळं आर्थिकदृष्ट्या किंवा थोडंसं चलनवलन फिरण्याच्या दृष्टीने शेतकरी थोडेसे नाराज आहेत। परंतु तरी देखील इतर मार्गाने पारनेर तालुक्यामध्ये जे काही उत्पन्न येतं, बाहेर असलेला पारनेर तालुक्यातले जे सगळा वर्ग आहे त्या वर्गाचं दिवाळीच्या निमित्तानं घरी येणं होतं आणि त्यांच्या माध्यमातून दिवाळीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो। दिवाळीचं वातावरण तसं संमिश्र आहे, परंतु एवढंही काही निराशाजनक नाही। चांगल्या पद्धतीने दिवाळीचा सण आज तालुक्यातली जनता साजरी करते। नुकसान जरी झालं असलं तरी नुकसान भरपाईच्या रकमा आत्ताच मला रस्त्याने येत असताना नारायणगावांमधून एका शेतकऱ्याचा फोन आला की शासनाच्याकडून मिळणारं जे मदत आहे त्या मदतीचे पैसे आमच्या खात्यांच्यावर आज जमा होऊन राहिले आहेत। ओके, आणि ही एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बातमी ह्या दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचू इच्छितो। सर, आनंदाच्या बातमीतनंच मी आणखीन एक तुम्हाला जोडून प्रश्न विचारतो। आता आपण सत्तेत येऊन एक वर्षभराचा कालावधी होतोय, तर मला जस्ट एक हायलाईट करायचं आहे की आपल्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून तालुक्यात अशी कुठली विकास कामे सध्या चालू आहेत? उद्या 23 तारखेला बरोबर 11 महिने इलेक्शनला होत आहेत, मी निवडून आलेले। 11 महिन्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यामध्ये माझ्या माध्यमातून जवळपास मी 50 कोटीपर्यंतचा निधी शासनाच्या माध्यमातून, मग वेगळ्या माध्यमातून असेल, DPDC असेल किंवा माझा आमदार निधी असेल किंवा सरकारची वेगवेगळी खाती असलेल्या खात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आत्तापर्यंत 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे। ती 50 कोटी रुपयाची कामं आज काही चालू आहेत, काही निविदा प्रक्रियेत आहेत, काही प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत। आणि सरकारच्या माध्यमातून सांगायचं ठरलं तर या तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठ्या रकमेची 2 कामं या ठिकाणी चालू आहेत। एक काम राष्ट्रीय महामार्ग बेल्हा ते शिरूर जो आहे त्या राष्ट्रीय महामार्गाचं बेल्ह्यापासून शिरूरपर्यंतचं संपूर्ण काँक्रिटीकरणाचं काम, त्या ठिकाणी जेवढे असतील तेवढे पूल नव्यानं उभारण्याचं काम, त्या रस्त्यावर जवळपास 300-350 कोटी रुपयाचं काम त्या रस्त्यावर चालू आहे। सरकारच्याच माध्यमातून देवघरे फाट्यापासून तर वडझिरा, पारनेर, सोपा आणि पुढे वाळवणं आस्तगाव मार्गे जो खडके खंडाळ्यापर्यंतचा जो दौंड हायवेला मिळाला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम देखील युद्ध पातळीवर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चालू आहे। हे काम सरकारनं EDB अंतर्गत घेतलेलं आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अंतर्गत या ठिकाणी हा प्रोजेक्ट घेतला आहे। याला जवळपास 300 कोटीच्या दरम्यान रक्कम त्या ठिकाणी खर्च होते आणि ते काम देखील एक चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर आज आहे। येत्या वर्षभरामध्ये हे दोन्ही रस्ते संपूर्ण काँक्रिटीकरण झाल्यानंतर या
भागात तर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून सरकारला मी त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. दुसरं एक तिसरं काम या तालुक्यामध्ये की नगर कल्याण रस्ता जो आहे, तर कल्याणपासून नगरपर्यंत त्या रस्त्याचं सुद्धा काँक्रिटीकरणाचं काम आज चालू आहे. आपल्या पारनेरच्या हद्दीमध्ये जवळपास 90% काम काँक्रिटीकरणाचं पूर्ण होत आले. नगर तालुक्यामध्ये देखील त्याच दरम्यान पूर्ण होत आलेलं आहे आणि एक 2-3 महिन्यामध्ये मला वाटतं तो रस्ता पूर्णपणे काँक्रिटीकरण केला जाणार आहे आणि त्याच्यामुळं कल्याणहून येणारी जी वाहतूक आहे कल्याण नगर, ती वाहतूक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आणि वाहतूक वाढली की जी काही गावं आहेत त्या गावांचा सगळंच त्यांचे व्यवहार वाढतात, तिथं दळणवळण वाढतं आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं हे तिन्ही रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि म्हणून सरकारला त्याच्याबद्दल निश्चितपणे मी या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मनापासून धन्यवाद देतो. साहेब, हे रोड लवकरात लवकर व्हावेत अशी मी तमाम पारनेरकरांच्या वतीने एक इच्छा व्यक्त करतो. याला जोडून साहेब मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोलले की भरघोस निधी तुम्ही आत्ता तुमच्या आमदारकीच्या काळात मिळवण्याचा प्रयत्न करतायत. एक नवीन आमदार म्हणून राष्ट्रवादी परिवारामध्ये तुम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळते? पक्ष तुम्हाला कशा प्रकारे सामावून घेतोय सध्या? राष्ट्रवादी परिवारामध्ये मी नवीन आमदार म्हणून जरी असलो तरी राष्ट्रवादी परिवारातलाच मी पूर्वीचा सदस्य आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादीमध्ये मला अतिशय मानाची वागणूक मिळते. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रीय नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांना अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी देतात. दर आठवड्याला दर मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांची त्या ठिकाणी बैठक होते. आमच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातात आणि आम्हाला जे काही सहकार्य करायचं, मदत करायची त्या दृष्टीनं सातत्यानं नियोजन ते करतायत. त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मला खूप सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळते. साहेब, तुम्हाला खूप सन्मानाची वागणूक मिळावी आणि तुमच्या माध्यमातून खूप सारे विकास कामं या पारनेर तालुक्यात व्हावीत अशी माझी इच्छा आहे. तर याच्यातनंच मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आज आमदार म्हणून या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत, तर तुम्ही तालुक्यासाठी काय विजन ठेवलं आहे? तुम्ही या तालुक्याला पुढच्या 5-10 वर्षात कुठे पाहताय? मी या तालुक्याचं व्हिजन, या तालुक्याचा विकास हेच खऱ्या अर्थानं ठेवलेलं आहे. या तालुक्यामध्ये आजही पठार भाग जो आहे तो पाण्यापासून वंचित आहे. बरोबर. आणि गेले अनेक वर्ष त्या भागातली जनता पाण्याच्या प्रश्नावर सातत्यानं पाठपुरावा करते, परंतु गेल्या 15-20 वर्षामध्ये तो प्रश्न प्रलंबित राहिला आणि आता खऱ्या अर्थानं मला आमदार म्हणून काम करत असताना मला माझ्या डोळ्यासमोर ती संधी दिसते. त्याचं कारण असं की या राज्याचे जलसंपदा मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बरोबर. आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब, आणि त्यांच्याकडं जलसंपदा खातं आल्यामुळं आमदार म्हणून साहजिकच जो प्रश्न गेले अनेक वर्ष पेंडिंग पडलेला होता, कार्यकर्ता म्हणून मी त्याच्याकडे सातत्यानं बघत होतो, परंतु यापूर्वीच्या नेतृत्वांना त्याच्यामध्ये मार्ग सापडत नव्हता. परंतु मला आज तरी त्याच्यामध्ये मार्ग सापडला असं निश्चितपणे वाटतं आणि त्या सापडलेल्या मार्गातून मी पहिलाच आमदार झाल्यानंतर पहिला विषय जो घेतला असेल तर तो पठार भागाचा पाण्याचा खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतलेला आहे. मग ते गोदावरी खोऱ्यातून पिंपळवरोटा व इतर कानूर पठार व इतर गावं जी आहेत त्या गावांची योजना असेल किंवा कुकडीच्या कॅनॉलमधून कृष्णा खोऱ्यातून बाकीच्या राहिलेल्या ज्या 3 योजना आहेत, मग ती पुणेवाडीच्या असेल, राळेगण थ्यारपळची असेल, जातेगावची असेल, आपलं राळेगण सिद्धीची जातेगावची, या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांच्या बाबतीमध्ये मी जलसंपदा मंत्र्यांच्या मार्फत पाठपुरावा चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून बाकीचे काही सहकारी आमचे जे महायुतीतले आहेत, विश्वनाथ कोरडे असतील, तर राहुल पाटील शिंदे असतील किंवा वसंतराव चेडे असतील, इतर बाकी बरेचसे सदस्य आहे, सहकारी आहेत, अशोकराव सावंत आहेत, ते सर्वजण त्याच्यामध्ये मला सहकार्य करतायत आणि जलसंपदा मंत्र्याच्या मार्फत हा पाण्याचा प्रश्न भविष्यात जर सुटला, पठार भागावर किमान 8 माई तरी चांगल्या पद्धतीची पिकं त्या ठिकाणी घेता येतील आणि त्या सगळ्या पठार भागावरचे जवळपास माझ्या माहितीवर एकट्या पिंपळगाव रोटा कानूर योजना जी आहे त्या योजनेमध्ये जवळपास 116 पाझर तलाव त्या ठिकाणी आहेत आणि ते जर भरून घेतले तर संपूर्ण उन्हाळाभर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. हा हेतू खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या दृष्टीनं
एक पाण्याचा प्रश्न हे त्रिसूत्री आहे विकासाच्या दृष्टीनं. पाणी, वीज आणि दळणवळण ह्या त्रिसूत्रीच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये सगळ्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न 100% राहणार आहे. साहेब, तुमच्या प्रयत्नाला यश मिळो आणि पारनेर तालुक्याचा शेतकरी सुखी हो ही मी एक सदिच्छा व्यक्त करतो. साहेब, आता तुम्ही महायुतीचं नाव घेतलं, थोड्याच दिवसात झेडपीचं इलेक्शन येतं आहे आणि एक महायुतीचा पारनेर तालुक्यातला मोठा घटक म्हणून तुमची आणि तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढवायच्या. जिथे काही दुही निर्माण होईल, जिथे काही प्रश्न निर्माण होतील तिथं स्थानिक नेतृत्वांना त्यांनी अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही देखील पारनेर नगर मतदारसंघामध्ये महायुतीतूनच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यावर अजून आमच्या बैठका झालेल्या नाही, राज्य पातळीवर पण झालेल्या नाहीत, जिल्हा पातळीवर पण झालेल्या नाहीत. परंतु आमची मानसिकता या निवडणुका महायुतीतूनच करण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातला मोठा पक्ष म्हणून किंवा महायुतीतला मोठा घटक म्हणून माझी तरी भूमिका तीच आहे. तुमच्या भूमिकेला यश मिळो आणि सर्व जे भावी सदस्य आहेत त्यांनाही न्याय मिळो अशी मी तुमच्याकडे एक व्यक्त करतो. साहेब, येणाऱ्या झेडपी इलेक्शनमध्ये तुम्ही बऱ्याच दिवसापासून टाकळी ढोकेश्वर गटाचं नेतृत्व करत होतात, आत्ताही तुमचा तिथं दबदबा आहे. तर येणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये तुमच्या घरातील सदस्य तुमची जागा लढवेल का किंवा अशी काही संभावना आहे का? नाही, आम्ही तर काही त्या विचारात आहे नाही आणि ते तसं काही ठरवलेलं देखील नाही आहे. परंतु तो विषय सगळा आम्ही जनतेच्या गटातली जनता जी आहे, कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्यावर सोडणार आहोत. जनतेनं कार्यकर्त्यांनी जर कदाचित आग्रह केला तर सांगता येत नाही, परंतु तशी भूमिका आमच्याकडून तर काही नाही आहे. ओके साहेब, पारनेरमध्ये एक सुपा MIDC एक मोठा उद्योग नगरी आपण जिला म्हणतो, ती उद्योग नगरी आहे. तर भरपूरदा अशा मधून न्यूज येतात की तिथे उद्योजकांना काही लोकांकडनं त्रास होतो किंवा काही प्रकार तिथे होतात. तर उद्योजकांना संरक्षण म्हणून तुमची काही भूमिका आहे का MIDCमध्ये? MIDC आणि उद्योग म्हटलं की त्या ठिकाणी असे काही प्रकार हे घडतच असतात. त्याचं उदाहरण आपल्याला नगर MIDCचं सांगता येईल की यापूर्वी नगर MIDCमध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत. कुठलीच MIDC अशी नाही की इथं असे प्रकार, काही अशा अपप्रवृत्ती असतात की ते वेगवेगळ्या मार्गानं त्या इंडस्ट्रियलिस्टला कसा त्रास देता येईल आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीनं काही मिळवता येईल अशा पद्धतीची एक प्रवृत्ती काही लोकांच्यामध्ये आहे. परंतु या MIDCमध्ये आत्तापर्यंत माझ्याकडे तरी मला असं वाटत नाही की कोणी MIDCच्या एखाद्या उद्योजकाने माझ्याकडे तक्रार केली की आम्हाला त्रास होतो. ते त्यांच्या पातळीवर चाललेलं आहे. माझी माहिती आहे अशी आहे की कदाचित MIDCमधले काही मॅनेजमेंट जे आहेत ते सुद्धा त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये दोष आहे. त्यांच्या चुकीमुळे सुद्धा कदाचित त्यांना त्रास होत असेल. त्यांचे काही लोक जे असे आहेत की त्यांच्या कंपन्यातलेच काही अधिकारी आणि जे त्रास देणारे किंवा जे बाहेरचे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजने काही गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याच्यात काही नफा नुकसान झालं की मग ते प्रकार तिथं घडतात. परंतु तशा तक्रारी माझ्याकडं आजपर्यंत आलेल्या नाही. आणि जर कुठल्या कंपनीची तक्रार आली तर निश्चितपणे त्या कारखान्याला संरक्षण द्यायचं माझी पूर्णपणे जबाबदारी आहे. साहेब, आपण बरेच दशकांपासून राजकारण करताय, जवळजवळ आपले 40-50 वर्ष आपण तालुक्यात राजकारण करतायत. आपला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास राहिला आहे. तर आता आपण वयाच्या 70th आहात, तर आता आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीत स्टेबल आहात आपण असं म्हणायचं का? निश्चितच स्टेबल. राष्ट्रवादीनं शेवटचं जे माझी इच्छा आकांक्षा आहे ती राष्ट्रवादीतच माझी पूर्ण झाली. त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीतून पुढे जाण्याचा विषय येत नाही आणि राष्ट्रवादीतून इकडं तिकडं जाण्याचा जो प्रसंग आला तो सुद्धा मी स्वतःहून गेलो नाही. माझ्यावर तशी वेळ आली गेली होती आणि म्हणून ते प्रकार घडले. माझी मुळात सुरुवात राजकारणाची जी काँग्रेसपासून झाली. मी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं होतं, त्या संघटना बळकट केली होती. पुढे काँग्रेसचे तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि मला पवार परिवाराचे विचार मान्य असल्यामुळे मी त्या काळात राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष म्हणून त्यावेळेस काम केलं. त्यानंतर 2004च्या दरम्यान जे काही प्रकार घडले कदाचित त्यावेळेसच्या नेतृत्वाला किंवा नेतृत्वाबरोबर असलेल्या कोणी कार्यकर्त्यांना
राष्ट्रवादीमध्ये मी असावं असं त्यांची इच्छा नसावी कदाचित. त्यामुळं मला त्याच वेळेस थोडंसं दुर्लक्षित केलं गेलं आणि मग दुर्लक्षित केल्यानंतर कुठंतरी राजकीय स्टँड असला पाहिजे म्हणून मी त्यावेळेस शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत मला शिवसेनेनं पण भरपूर दिलं. मला जिल्हा परिषदमध्ये सदस्य केलं. नंतर मला सभापती म्हणून काम करण्याची संधी त्या पक्षानं दिली. त्या पदाचा मला एवढा चांगला उपयोग झाला की त्या पदाच्या नंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि माझं काम आणि ते सगळं जे पक्षाच्या श्रेष्ठींपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या श्रेष्ठींपर्यंत पोहोचलं, त्यातूनच खऱ्या अर्थानं कदाचित मला राष्ट्रवादीनं पुन्हा जवळ करून संधी देण्याचा निर्णय घेतला. साहेब, आत्ताच आपण उल्लेख केला की शिवसेनेने मला भरपूर दिलं, त्याच्यातनं आपल्याला फायदा झाला. तर तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतात त्यावेळेस तत्कालीन आमदार विजय भास्करराव औटी यांच्यासोबत तुम्ही अत्यंत जवळीक साधून काम करत होता. तुम्ही त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होतात. तर सोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? मी त्यांच्यावरच काम केलं असं नाही आहे, तर मी त्याच्या आधीपासून कॉम्रेड कैलासवासी बाबासाहेब ठुवे हे आमदार असतानासुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलं. त्यावेळेस मी प्राथमिक स्टेजचा कार्यकर्ता होतो. त्यांच्याबरोबर मोर्चात सहभागी होणं वगैरे ह्या. त्याच्यानंतर वसंतराव झावरे पाटील आमदार झाले आणि ते सभापती असताना देखील त्यांच्याबरोबर जवळपास मी 25 वर्ष काम केलं आहे. त्यांचा अनुभव त्यांच्या पद्धतीनं माझ्याकडं आहे. नंतर विजय आवटीबरोबर 15 वर्षाचं काम करत असताना तुम्ही विचारलं तर विजय आवटीबरोबर काम करत असताना त्यांना मी फक्त एकच पाहिलं की एक प्रशासक आमदार असा त्यांची एक जी इमेज होती. त्यांची जनसेवक आमदार म्हणून इमेज झाली नाही. ते लोकनेते होऊ शकले नाही. ते फक्त प्रशासक आमदार, उत्तम प्रशासक आमदार म्हणून त्यांची 15 वर्षाची कारकीर्द गेली आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी म्हणून काम करत असताना लोकसेवकाची भूमिका जी आहे ती खऱ्या अर्थाने मी त्यांचा सहकारी म्हणून मी पार पाडायचो आणि ते उत्तम प्रशासक म्हणून प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं योगदान होतं आणि त्याच्यामुळं अधिकाऱ्यांच्या मार्फत कामं करून घेण्यामध्ये ते वाकबगार होते. ही गोष्ट नाकारून चालत नाही, परंतु त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर जी माणसं टिकवायचं काम जे केलं ती खऱ्या अर्थानं सहकारी म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं. साहेब, यालाच जोडून तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गेले 40-50 वर्ष झाले तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहात. भरपूर नेते इथे आमदार झालेत. तर तुम्हाला आवडलेला आमदार कुठला होता पारनेर तालुक्यात जो की याच्या आधी होऊन गेला आहे? असं काही नाही. मी त्यांचा प्रत्येकाचा सहकारी म्हणून ज्यावेळेस मी काम करतो त्यावेळेस मी असं आवडनिवड करूच शकत नाही. ज्याच्याबरोबर काम केलं त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे केलं. त्यांच्याकडनं जे काही जनतेचे फायदे करायचे, जनतेची कामं करायची ती प्रत्येकाच्या मार्फत मी केले. त्याच्यामुळं आवड निवड मी कोणाची करू शकत नाही. सगळे सारखेच होते. साहेब, आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की तालुक्यात आमदार पण आहेत आणि खासदार पण आहेत आणि साहजिकच तालुक्याच्या तमाम जनतेची एक इच्छा आहे की दोन्ही आपल्याच तालुक्यात असल्यामुळे तालुक्याचा विकास एकदम त्या स्पीडनी झाला पाहिजे. तर आत्ताचे जे तत्कालीन खासदार आहेत यांची आणि तुमची तालुक्याच्या विकास कामांबद्दल काही चर्चा होते का किंवा आपलं असं काही बोलणं होतंय का सध्या? अशी कुठलीही चर्चा नाही आणि ती होणंही शक्य नाही. त्याच्यामुळं तो विषयच येत नाही. ते आमदार आहेत, आपलं खासदार आहेत, ते दिल्लीमध्ये विरोधी पक्षामध्ये आहेत, राज्यात ते विरोधीच आहेत आणि आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत आणि त्याच्यामुळं आमच्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे काही काम करायचं ते आमच्या पद्धतीनं आम्ही करत राहणार. त्यांना काही त्यांची ताकद असेल खासदार म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं. आमचा समन्वय कुठल्याही प्रकारचा नाही. साहेब, याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक तुमच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी जो गट आहे अजित पवार पक्ष हा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नसून हा एक विखे गट म्हणून कार्यरत आहे तालुक्यामध्ये. जशी लास्ट टाईम ज्यावेळेस विखेंनी काँग्रेस सोडली आणि काँग्रेसची जी परिस्थिती झाली नगर दक्षिणमध्ये की काँग्रेसला आता माणूस उरला नाही नगर दक्षिणमध्ये, तशीच परिस्थिती राष्ट्रवादीची जर होईल की जर हे जे सर्व जो गट आहे हा जर विखेंनी त्यांच्याकडे सामावून घेतलं तर यावरती तुम्ही काय उत्तर देणार? असं म्हणजे ज्यांचं परसेप्शन असं आहे किंवा ज्यांना जे वाटतंय ते खऱ्या अर्थानं साफ चुकीचं आहे. ओके. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे आणि राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघामध्ये अगदी पूर्वीपासून वसंतराव झावरे पाटील आमदार होते तेव्हापासूनची आहे. त्यांच्या चुकीमुळं किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांच्या चुकीमुळं कदाचित मधले राष्ट्रवादीमध्ये काही लोकांच्याकडे माझ्यासारख्या माणसांकडे दुर्लक्ष झालं म्हणून 15 वर्षे त्या राष्ट्रवादीच्या सत्तेचा खंड पडला. मध्यंतरी शिवसेनेच्या ताब्यात तालुका गेला. परंतु मी आता परत मूळ राष्ट्रवादीचाच
कार्यकर्ता असलेलाच आज आमदार झालो आहे. आणि त्याच्यामुळं जे काही राष्ट्रवादीची ताकद जी होती ती सगळी ताकद आज राष्ट्रवादीच्या पाठीमागे इथं आहे. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. हा कुठलाही विखे गट किंवा भाजपला जोडला गेलेला असा विषय येत नाही. आज महायुती आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत. आणि भाजपचे नेते आदरणीय विखे पाटील साहेब हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळं साहजिक आहे कार्यकर्ते महायुतीमुळं राष्ट्रवादीचे असले तरी विखे पाटलांना मानतात, राष्ट्रवादीचे असले तरी मला मानतात. भाजपमधले कार्यकर्ते आहेत ते देखील मी राष्ट्रवादीचा आमदार असताना माझ्याकडं सगळी कामं घेऊन येतात. त्याच्यामुळं असं काहीच नाही. शेवटी पक्ष राष्ट्रवादी हा या तालुक्यामध्ये मजबूत आहे आणि राष्ट्रवादीची ताकदच सगळ्यात मोठी इथं आहे. साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर शहराचा विकास आराखडा जो की पेंडिंग आहे, आता येत्या लास्ट टाईम ज्यावेळेस अजित पवार इथे आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्या नोव्हेंबरपर्यंत आपण तो मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता ऑक्टोबर जवळजवळ संपत आला आहे, तर त्याची सध्याची स्टेज काय आहे? अजितदादांनी या ठिकाणी जाहीर करण्याच्या अगोदरच मी 10 वेळा कमीत कमी अजितदादांना भेटलेलो आहे या पारनेरच्या DPRच्या संदर्भामध्ये. पारनेर शहराचा DPR हा शेवटच्या अंतिम स्टेजला आहे. त्या DPRसाठी मी त्या खात्याचे सचिव गुप्ता साहेब यांना देखील आत्तापर्यंत बऱ्याच वेळा भेटलो आणि त्यांच्याकडनं जसा पाहिजे तसा DPR अतिशय चुकीचा गेलेला होता. त्याच्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करायच्या त्या दुरुस्त्या करून आज तो DPR अंतिम मान्यतेसाठी त्या खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडं शेवटच्या सहीला तो गेलेला आहे. दिवाळीनंतर काही दिवसातच त्याच्यावर जर सही झाली तर तो पारनेर शहरात आणि त्याचा पाठपुरावा फक्त मीच केला आहे. मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस तो DPR पुण्याच्या कार्यालयामध्ये पेंडिंग होता. मग पुण्याच्या कार्यालयातून तो मुंबईला आणण्यापासून तर तो सगळा वसंतराव चेडे त्याला साक्षीदार आहेत. वसंतराव चेडे त्या कामामध्ये माझ्याबरोबर बऱ्याच वेळा होते. त्या अधिकाऱ्यांकडे जाणं किंवा त्या अधिकाऱ्याला फोन केलेले सुद्धा मी त्यांच्यासमोर केले आहेत. आणि तो DPR पुण्यातून काढून मुंबईत मंत्रालयात नेणं आणि नगरविकास खात्याकडनं त्याला अंतिम करण्यासाठी सगळे प्रयत्न हे मी आमदार झाल्यानंतर मी स्वतः केलेले आहेत. तो काही दिवसामध्ये मंजूर होणार आहे. साहेब, पारनेर शहराचे अनेक प्रश्न आहेत, ज्यामध्ये पाणी असेल, रस्ते असेल, अतिक्रमण असेल, तर हे भरपूर प्रश्न पारनेर नगरपंचायतमध्ये आहेत. इवन अतिक्रमण जिथे लोक करतायत पारनेर शहरामध्ये त्यांच्याकडनं नगरपंचायत अतिक्रमण हटवण्याच्या ऐवजी त्यांच्याकडनं वसुली करते डेली बेसिसवरती, वीकली बेसिसवरती. तर यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? आता त्याच्यावर मला तर लगेच भाष्य करता येणार नाही, कारण शेवटी नगरपंचायत जी आहे ती नगरपंचायत वेगळ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स्थापन झालेली किंवा निवडणुकीनं आलेली आहे. त्याच्यातले काही सदस्य माझ्याबरोबर आहेत. काही नगरसेवक अजूनही त्यांना खूप वाटतं की आता हे आमदार झालेत, यांनी पारनेरचा विकास सुरू केलेला आहे, आता यांच्याबरोबर जावं, परंतु त्यांना काही मर्यादा कदाचित असतील. परंतु जोपर्यंत या नगरपंचायतमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या चालत राहणार आहेत. माझ्या विचाराचं ही नगरपंचायत ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडण्यासाठी मला अधिकार त्या ठिकाणी लाभतील. आमदार म्हणून मी अधिकार गाजवू शकतो, परंतु काही लोकांना त्याच्यामध्ये दुखवली जातील. आणि आता कालावधी नगरपंचायतचा अतिशय थोडा राहिला आहे, तरी देखील मी या नगरपंचायतमध्ये आमदार झाल्यानंतर यापूर्वीच्या कुठल्याही आमदारानं किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीनं जेवढा निधी या नगरपंचायतीसाठी आणला त्याच्या कैक पट जास्त, त्याच्या 10 पट म्हटलं तरी हरकत नाही, एवढा निधी मी या नगरपंचायतमध्ये या 11 महिन्याच्या कालावधीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीलाच 6 कोटी रुपये आदरणीय अजितदादांनी या नगरपंचायतसाठी मला विकासाच्या कामांसाठी दिले. त्याची आज त्या दिवशी अजितदादांच्याच हस्ते भूमिपूजन सगळ्या कामांचं झाले. ती कामं आता प्रत्येक वार्डामध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर नमो उद्यानसाठी 1 कोटी रुपये आदरणीय नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेले आहेत. आणि आता काल म्हणजे रात्री मला प्रशासकीय मान्यता पडलेली आहे. या पारनेरच्या विकासासाठी 5 कोटी रुपयाची कामं कालच आदरणीय अजितदादांच्या शिफारशीनं त्या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. आणि अजून 5 कोटी एक 4-6 दिवसामध्ये निधी या ठिकाणी पारनेर नगरपंचायतला उपलब्ध होणार आहे. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर या नगरपंचायतच्या इतिहासात 17 कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी आणणारा आमदार मी पाहिला असेल.
साहेब, याच्यातच जोडून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोलले की आता नगरपंचायतचा कालावधी अत्यंत कमी राहिला आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही पारनेर शहरामध्ये आहात, तुम्ही पारनेर शहरामध्ये राहता. पारनेर शहराचं राजकारणापासून तुम्ही दूर काय? पारनेर शहरामध्ये तुमचा कुठलाही गट नाही किंवा असं काही नाही आहे की तुमच्या तालुक्यात प्रत्येक भागात गट आहे असं मी कन्सिडर करेल, पण पारनेर शहराच्या राजकारणापासून तुम्ही सुरुवातीपासून दूर आहात, असं का? मी सुरुवातीपासून दूर अजिबात नव्हतो. सुरुवातीला मी पारनेरच्या राजकारणात होतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, मी 2009 साली या त्यावेळेस नगरपंचायत होती, ग्रामपंचायत होती. त्यावेळेस मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी या ठिकाणी स्वतंत्र पॅनल या नगरपंचायतला उभं केलं होतं आणि आमदार विजयराव आवटी यांच्या विरोधात ते पॅनल उभं केलं होतं. आणि त्यावेळेस 9-8 असा निकाल त्यावेळेस लागला होता. म्हणजे माझ्या नेतृत्वाखालचे 9 ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेस निवडून आलेले होते आणि 5 वर्ष आदरणीय वसंतराव झावरे पाटील आणि मी आमच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती. त्यानंतरच्या काळामध्ये विजय आवटे आमदार झाल्यानंतर नगरपंचायत झाली. नगरपंचायतच्या पहिल्या दुसऱ्या सगळ्या निवडणुकांच्यामध्ये आवटे साहेबांचा समज त्यांनी असा होता की मी त्याच्यामध्ये फार हस्तक्षेप करू नये. ओके. मी ते ह्या गावचे आहेत आणि मी या गावचा नाही, अशा प्रकारचा समज बऱ्याचशा नेतृत्वांचा झाला होता. मी पण फार आग्रही राहिलो नाही. ठीक आहे, स्थानिक नेतृत्व आहे, त्यांना विरोध करायचा नाही आणि आपली कुठलीही दुही आमच्यात आहे असं दाखवायचं नाही, म्हणून मी काय प्रत्यक्षपणे माझा गट तट या गावामध्ये किंवा या शहरामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबरच जरी जे काही लोक निवडून ते आपलेच आहेत असं समजून मी त्या काळात राहिलो होतो. परंतु आता इथून पुढे या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये माझ्या नेतृत्वाखालीच इथून पुढच्या निवडणुका सगळ्या होतील आणि माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी माझ्या नेतृत्वाखाली असतील. साहेब, याला जोडून तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून पारनेर नगरपंचायतचा विकास काहीसा खुंटला आहे असं भरपूर लोकांचं म्हणणं आहे. मी भरपूर लोकांसोबत संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहराचा विकास थोडा थांबला आहे. तर तुमच्या स्वरूपाने त्याला गती मिळाली आहे, पण यावरती तुम्हाला पण असंच वाटतं की थांबला होता याचा विकास म्हणून? थांबलायलाच होतं ना. दुर्दैव असं आहे की या तालुक्यानं विकासाची दिशा नसलेलं, विकासाभिमुख असं नसलेलं नेतृत्व या तालुक्यामध्ये आणलं होतं गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्यामुळं विकासाच्यापेक्षा बाकीच्याच गोष्टी भानगडी जास्त 5 वर्ष या ठिकाणी चालल्या. म्हणून तर जनतेने निर्णय घेतला आहे की अशा नेतृत्वाला थांबवून माझ्यासारख्याच्या ताब्यात या तालुक्याची सत्ता किंवा हे तालुक्याचं राजकारण दिलेलं आहे आणि विकासापासून बाजूला गेलेली नगर पारनेर शहर असेल किंवा तालुका असेल, हा आता विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न माझा 11 महिन्यापासून चालू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या शहरामध्ये मी पाहिलं नाही ही नगरपंचायत माझ्या ताब्यात आहे का, हा नगराध्यक्ष माझा ऐकणारा आहे का, हा नगरसेवक माझा ऐकणारा आहे का, या गोष्टी मी अजिबात पाहिलेल्या नाहीत. या शहरातल्या मतदारांनी मला या निवडणुकीमध्ये 2800 मताचं लीड दिला आणि मी माझ्या सगळ्या मतदारांकडे पाहिलेलं आहे, नगरपंचायतच्या नेतृत्वाकडे पाहिलेलं नाही. लोकांच्या विकासासाठी मी आज 17 कोटी रुपयाचा निधी या नगरपंचायतमध्ये आणला. याचा अर्थ या शहराचा विकास करण्याची भावना माझी आहे, म्हणूनच मी राजकारण न करता इथं एवढा निधी उपलब्ध केला. नगरपंचायतवरती मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की पारनेर नगरपंचायतची काही सरकारी जागा काही प्रतिष्ठानला देण्याचा एक प्रयत्नमध्ये झाला होता, तर तो प्रयत्न यशस्वी झाला त्यांचा, पण अशा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे कितपत योग्य आहे? अजून काही दिवस जर तशा पद्धतीची सत्ता जर राहिली असती तर कदाचित त्या जागा गेल्या असत्या. परंतु आता काय कुठल्या जागा किंवा प्रतिष्ठानला कुठल्या जाण्याचा काही संबंध नाही. मुळातच जी जागा प्रतिष्ठानला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता, मुळात त्यांचा चुकीचा गैरसमज होता की ती जागा नगरपंचायत ताब्यातच नव्हती. ती जागा अजूनही महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे. ती देण्याचा नगरपंचायतला अधिकारच काय? आणि म्हणून तशा प्रकारे कुठल्याही प्रतिष्ठानला यापुढे पारनेर शहरातली जागा कुणालाही दिली जाणार नाही. यालाच जोडून मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पारनेरमध्ये भरपूर लोकांनी राजकारण केलं, प्रत्येकाने आपलं वेगळं प्रतिष्ठान, वेगळी चळवळ अशी स्थापन केली, पण ॲज अ काशीनाथ दाते म्हणून तुम्ही कायम पक्षासोबत एकनिष्ठ आहात. तुम्ही तुमची सेपरेट आयडेंटिटी कधीच बनवली नाही, असं का? मी ज्या वेळेस काम करत होतो त्यावेळेस कुठल्या तरी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो, कुठल्या तरी नेतृत्वाबरोबर काम करत होतो. एखाद्या नेतृत्वाबरोबर काम करत असताना स्वतःची वेगळी संघटना स्थापन करणं हे राजकीयदृष्ट्या अतिशय चुकीचं ठरलेलं असतं आणि म्हणून मी तो प्रयत्न कधीही केला नाही. आता मी या तालुक्याचा
नेता म्हणून, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आता आहे. त्याच्यामुळं आता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याच्यामुळं यापुढे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा माझ्याच नेतृत्वाखाली सातत्यानं चालणार आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी स्वतंत्र संघटना माझ्या नेतृत्वाखाली आता ऑलरेडी उभी राहिलेलीच आहे. साहेब, एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मला विचारायचा आहे की पारनेर तालुक्यात मी ज्याला पतसंस्था चळवळ म्हणेल ही खूप मोठी आहे. भरपूर पतसंस्था पारनेरमधून खूप यशस्वी झाल्या. दरम्यानच्या काळात भरपूर पतसंस्थेवरती प्रशासन लागलं, काही चुकीचे त्यांच्याकडनं व्यवहार झाले असतील, मला त्यातलं इनडेप्थ नॉलेज नाही. पण ही पारनेरची पतसंस्था चळवळ कुठेतरी मोडकळीस आली आहे काही प्रमाणात, आणि तुम्ही एक यशस्वी पतसंस्था चालवता, तुम्ही एका पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. तर ह्या पतसंस्था चळवळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? पारनेर तालुक्याचा मुळात जो विकासाचा किंवा पारनेर तालुक्यातल्या सगळ्या जनतेला मदत करण्याचा जो खरा वाटा उचलला तो खरा ह्या पतसंस्था चळवळीनेच उचलला होता. ही स्वर्गीय बाबासाहेब ठुवे असतील किंवा वसंतराव झावरे पाटील असतील त्यांच्या काळापासून ही पतसंस्था चळवळ या तालुक्यामध्ये आली. या तालुक्यामध्ये सहकार फारसा रुजला नाही. एकच कारखाना काढला गेला, परंतु तो कारखाना देखील आम्ही आमचा दोष समजतो की या तालुक्यातल्या आमच्यासारख्या नेतृत्वाला तो टिकवता आला नाही, तो चालवता आला नाही. आज दुर्दैवानं तो कारखाना विकला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं सहकारी संस्था चळवळ या तालुक्यामध्ये फोफावू शकली नाही. परंतु पतसंस्था चळवळ या तालुक्यामध्ये खूप वेगानं डेव्हलप झाली. त्याचं कारण असे की या तालुक्यातला अनेक वर्ग असा आहे की सरकारी नोकरीमध्ये आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त होणारे कर्मचारी भरपूर आहेत. या तालुक्यातले अनेक लोक व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं पुणे, मुंबई वगैरे अशा महानगरांमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तिथं मिळणारं त्यांचं उत्पन्न जे आहे आणि पेन्शनर्सचं जे उत्पन्न आहे किंवा पगारदारांचं जे उत्पन्न आहे याच्यातून खऱ्या अर्थानं या पतसंस्थांची चळवळ ही मोठ्या प्रमाणावर उभी राहिली की ज्यांच्याजवळ आहे त्यांनी कुठंतरी एखाद्या संस्थेमध्ये ठेव म्हणून ठेवायचं आहे आणि त्याचा उपयोग त्या पतसंस्थांनी जो गरजू आहे त्याला मदत करण्यामध्ये या तालुक्यामध्ये ही चळवळ खऱ्या अर्थानं त्यामुळं उभी राहिली आणि खूप चांगल्या पद्धतीने उभी राहिली. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या तालुक्याची सत्ता कदाचित या तालुक्याचं नेतृत्व चुकीच्या नेतृत्वाकडे गेलं असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये काही संस्थांच्या देखील चुका आहेत. नुसतं नेतृत्व चुकलं असं नाही, संस्थांच्या देखील चुका झाल्या आणि त्या चुकीच्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याऐवजी ते चुकलेत आणि मग त्यांना कसं अजून त्यांना त्याच्यामध्ये खड्डा खांदायचा गुरफटवता येईल अशा प्रकारचे काही या तालुक्यातल्या चुकीच्या नेतृत्वाने किंवा चुकीच्या काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीनं काही प्रयत्न केले आणि त्याचा फैलाव खऱ्या अर्थानं जास्त झाला. एखादी संस्था चुकली असेल परंतु एक संस्था चुकली म्हणून इतर संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या ठेवीदारांचा आणि जनतेचा खऱ्या अर्थानं झाला आणि त्याचा त्रास या संपूर्ण चळवळीला झाला. त्याच्यातून मी सुद्धा सुटलेलो नाही. दुसऱ्या इतरही माझ्यासारख्या अजूनही चांगल्या चालणाऱ्या संस्था त्यासुद्धा सुटलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं मी अत्यंत पारदर्शकपणे पहिल्यापासून माझा कारभार ठेवलेला आहे. 20-22 वर्ष माझ्या संस्थेला सुरू होऊन झाले. मी कुठल्याही प्रकारे वन मॅन शो ही संस्था चालवली नाही. माझं संचालक मंडळ दर महिन्याला आमची मीटिंग होते. पारदर्शकपणे या संस्थेचा कारभार त्यांच्या समोर जातो आणि हीच परंपरा मी सातत्याने ठेवल्यामुळे मी या संस्था चळवळीमध्ये माझी पतसंस्था टिकून राहिली. मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. माझ्या संस्थेबद्दल देखील सोशल मीडियावर अनेक अफवा आल्या, टी व्ही काढायला रांगा लागल्या, अमकं झालं तमकं झालं. परंतु माझ्यावर जो जनतेचा विश्वास आहे, मी गेल्या 40 वर्ष या तालुक्यामध्ये जे माझं व्यक्तिगत व्यावहारिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही व्यक्तिगत व्यवहारामध्ये देखील कोणाची फसवण्याची तक्रार नाही. तशाच पद्धतीनं पतसंस्था उभी करत असताना माझ्यावरचा जो विश्वास लोकांनी ठेवला आहे त्या विश्वासापोटी ही संस्था एवढी मोठी वाढली. आज 200-250 कोटीपर्यंत या संस्थेमध्ये ठेवी गेल्या. मध्यंतरी 10-20 कोटी रुपये आमचेसुद्धा निघाले होते. परंतु ज्यावेळेस आम्ही येणारा ठेवीदार आम्ही त्याला कुठल्याही प्रकारची अडवणूक करता त्याला ज्यावेळेस ठेवीचे पैसे त्याला काढायचे कशा कारणासाठी काढायचे हे सुद्धा आम्ही त्याला विचारलं नाही. काढायचेत बाबा काढून घे, तुला लागत असतील तर काढून घे. आम्ही कोणालाही अडवलं नाही, कोणालाही म्हटलं नाही की तू का काढतो. आणि त्याच्यामुळे लोकांना साहजिकच सगळ्या ठेवीदारांना वाटलं की या संस्थेमध्ये काही अडचणच दिसत नाही आणि मग कशासाठी काढायचे. आणि म्हणून ज्यांनी काढले ते सुद्धा परत आता आमच्याकडे यायला लागले.
साहेब, आता मला एकदा परत तुम्हाला बॅकला घेऊन जायचं आहे की 1 वर्ष होते आता परवा आपल्या आमदारकीला, तर ह्या आमदारकीच्या तिकिटासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं भरपूर लोक इच्छुक होते, तर त्यातनं तुम्ही या तिकिटाची सूत्र कशी जुळवली? सूत्र जुळवण्याचा काही विषयच नाही आहे. मला खऱ्या अर्थानं मी अनेक वर्षापासून यासाठी इच्छुक होतो. अनेक वेळा मी प्रयत्नही केले, परंतु पक्षाची उमेदवारी अधिकृत मिळेपर्यंत उमेदवारी करायची नाही अशा पद्धतीच्या याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस माघार घेत गेलो. यावेळेची सूत्र जुळत असताना योगायोग असा की राष्ट्रवादीची 2 छकलं झाली, राष्ट्रवादी फुटली. अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अधिकृत राष्ट्रवादी आहे अशा पद्धतीचे निवडणूक आयोगाकडनं कोर्टाकडनं निर्णय झाले आणि साहजिकच आहे घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीकडे राहिलं आणि या मतदारसंघातला मागचा जो आमदार होता तो राष्ट्रवादीचाच होता. त्याच्यामुळं महायुतीच्या वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीलाच गेली आणि मग राष्ट्रवादीला जागा जात असताना राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या मतदारसंघामध्ये जो सर्वे केला, जे सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणमध्ये जे कोणी आम्ही जेवढे इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये मी त्याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये निवडून येणाऱ्या कॅलिबरचा कॅन्डिडेट म्हणून मी 1 नंबरला होतो आणि म्हणून मी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न खऱ्या अर्थानं अगोदर केलेले नव्हते उमेदवारीसाठी. परंतु मला राष्ट्रवादीच्याच गोटातनं सूर ऐकायला मिळाला की तुम्हाला उमेदवारी देण्याच्या मनस्थितीमध्ये अजितदादा आहेत, तर तुम्ही थोडंसं संपर्क अजितदादांशी केला पाहिजे आणि त्या जे मला अंतर्गत जी माहिती मिळाली त्याच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी नेते आदरणीय अजितदादांशी संपर्क केला आणि ही जुळवाजुळव वगैरे काही नाही झाली. कदाचित माझ्या नशिबाचा भाग असेल आणि राष्ट्रवादीची कदाचित अजितदादांच्या मनामध्ये माझ्यावर 2014 साली जो अन्याय झाला की मला उमेदवारी देण्याचं मान्य करून किंवा शब्द देऊन देखील तो शब्द त्यांना कदाचित त्यावेळेस पाळता आला नव्हता. आज निर्णय घेणारे ते एकटे होते, एकमेव होते. आज त्यांचा निर्णय फिरवणारं कोणी नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे तो निर्णय हा झाला. साहेब, यालाच जोडून तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचे. तुम्हाला तो निर्णय झाला, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सगळं व्यवस्थित चालू होतं, पण दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीतनं काही नाराजीचा सूर बाहेर येतोय. काही राष्ट्रवादीचे नेते तुमच्यावरती किंवा पक्षावरती नाराज आहेत, त्यांना डावललं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर यावर तुम्ही काय बोलाल? मी कोणालाही डावललेलं नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला मी त्याच्या अवहेलना केलेली नाही आणि मी सगळ्यांच्याच मदतीतून मी आमदार झालो असं प्रत्येक भाषणात, प्रत्येक सभेत, प्रत्येक ठिकाणी मी बोलत आलो. मी आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा सगळे काय कोणी नेते असतील त्यांनी आमदार म्हणून माझ्याशी तेवढीशी जवळीकता ठेवणं गरजेचं होतं. काही लोक हे त्यांचं नेतृत्व, त्यांना वेगळा वारसा आहे आणि तेच खरे वारसदार आहेत, हे जे आहे हे किलबिश त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं आणि त्याच्यामुळं साहजिक आहे त्यांच्या जर ते डोक्यातून गेलं नाही तर ते नाराज राहणारच आहेत आणि मग माझा त्याच्यामध्ये काही दोष नाही. ते मला धरून तुम्ही मनवण्याचा प्रयत्न केला आहे? मनवण्याचा प्रयत्न करण्याचा विषयच नाही. ते मी आमदार झाल्यानंतर त्यांची काही भूमिका स्वतंत्रच होती. ते मला जे काही कामं किंवा जे काही सूचना करायच्या त्यास मला करण्याऐवजी ते दुसऱ्या नेतृत्वाकडे त्यांच्या कामांच्या मागणी करत होते. दुसऱ्या नेतृत्वांकडं आम्ही त्यांच्याकडं मागणार नाही, आम्हाला तुम्ही कामं दिली पाहिजे अशा पद्धतीत त्यांनी अगोदरच सुरू केल्यामुळं ते अंतर वाढत गेलं. साहेब, एक जाता जाता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की येणाऱ्या झेडपी पंचायत समिती निवडणुका येत आहेत, ग्रामपंचायत निवडणुका येत आहेत, अनेक तरुण, अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, तर त्या कार्यकर्त्यांना तुमच्या असेल किंवा तालुक्यातले वेगवेगळे तरुण असतील जे की राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत, तर या सर्व तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? मला असं वाटतं की माझा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरुणांचा देखील सहभाग होता. तरुणांचे 2 वर्ग आहेत, एक विवेकी, एक अविवेकी तरुण. ओके. जे अविवेकी आहेत ते वेगळ्या प्रवाहामध्ये आहेत. जे विवेकी तरुण आहेत की ज्यांना राजकारण कळतं, समाजकारण कळतं, ज्यांना या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं ज्यांना ज्ञान आहे, हे सगळे तरुण आज प्रत्यक्ष त्यांच्या माझ्यात वयात जरी फरक असला तरी माझ्या कार्यपद्धतीवर ते सगळे तरुण आज अलीकडच्या काळामध्ये अतिशय समाधानी आहेत आणि मला सातत्यानं ते भेटत असतात. त्याच्यामुळं अशा विचाराचे जे तरुण आहेत,
या तरुणांची भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं गरज आहे. एक चांगल्या प्रकारचे विचार असणारे, विधायक विचार असणारी जी तरुणांची फळी आहे, या तरुणांच्या फळीनं यापुढे आज मी या तालुक्यामध्ये माझ्या विजयानंतर एक शांतता आणि संयमाचं राजकारण जे मी चालू केलेलं आहे, त्याच्यामुळं आज तालुका अतिशय शांत आहे. तालुक्यामध्ये कुठेही भांडणं तणणं नाहीत, कुठेही पोलीस स्टेशनला तक्रारी नाहीत. अशा पद्धतीनं सगळं वातावरण मी आज निर्माण केलं आहे आणि हे वातावरण सातत्यानं टिकेल अशा विचाराचे तरुण पुढं भविष्यामध्ये या राजकारणामध्ये आले पाहिजेत, असाच खऱ्या अर्थानं संदेश मी त्यांना देईल. आणि फार उतावीळ होऊन चालत नाही. तरुण जरी असले तरी शेवटी काही गोष्टी संयमाने घ्यावे लागतात आणि संयमानं जो राजकारण करतो त्याचं उदाहरण मी आहे. मी गेली 40 वर्षे राजकारण करत असताना अतिशय संयम ठेवला. अनेक वेळा संधी मला हवी होती, परंतु जरी मिळाली नाही तरी मी त्रागा केला नाही किंवा मी कुठं बंडखोरी केली नाही. मी जसं वातावरण येईल तशा पद्धतीने बदलत गेलो आणि शेवटी मला 40 वर्षानंतर या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळं तरुणांना माझं हेच आव्हान राहील की चांगल्या विचाराच्या पाठीमागं राहा, चांगल्या विचारांच्या माणसाला मदत करा आणि या तालुक्यात जो पहिल्यापासून साम्यवादी विचाराचा हा तालुका आहे, कैलासवासी भास्करराव औटींपासून कैलासवासी शंकरराव काळेंपासूनच्या विचारांना मांडणारा खऱ्या अर्थानं हा तालुका आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं उद्या भविष्यामध्ये सुद्धा तरुणांनी अशा पद्धतीची मानसिकता करून या तालुक्याचं राजकारण पुढे न्यावं, हाच खऱ्या अर्थानं संदेश मी त्यांना देईल. साहेब, तुमच्या माध्यमातून मी अशी अपेक्षा करतो की या पारनेर तालुक्याला भरघोस निधी मिळेल. पारनेर तालुक्याची जी विकासाची जी गंगा आहे ती तुमच्या माध्यमातून खूप पुढे जाईल. तुम्हाला राजबिंडा परिवारातर्फे दिवाळीच्या आणि तुमच्या येणाऱ्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपला आभारी आहे.